माहिती अधिकार वापरला पण उत्तरच मिळालं नाही, किंवा जे मिळालं ते समाधानकारक नाही, मग आता पुढे काय? काळजी करू नका, कायद्यातच यावर जबरदस्त उपाय आहेत. चला, तेच आज आपण सविस्तरपणे समजून घेऊया. अनेकदा असं होतं, आपण माहितीच्या अधिकारात एक अर्ज करतो, पण समोरून काही उत्तरच येत नाही, किंवा जे काही येतं ते अर्धवट आहे, किंवा आपल्याला जे हवंय ते त्यात नाही. मग अशा वेळी पुढे काय करायचं हा प्रश्न पडतोच. पण चांगली गोष्ट ही आहे की याची अजिबात काळजी करायची गरज नाही, कारण माहिती अधिकार कायद्यानेच आपल्याला यावर एक अगदी स्पष्ट आणि सरळ मार्ग दाखवलेला आहे. तर यातली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे प्रथम अपील. हे कायद्याच्या कलम 19(1) या अंतर्गत येतं. आता हे प्रथम अपील म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न पडू शकतो. सोप्या भाषेत सांगायचं तर, ज्या जनमाहिती अधिकाऱ्याने माहिती दिली नाही त्याच सरकारी विभागातल्या त्यांच्यापेक्षा मोठ्या म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आपण रीतसर तक्रार करतो. ही एक अंतर्गत प्रक्रिया आहे. आणि इथे ना वेळेचं बंधन खूप महत्वाचं आहे. कायदा अगदी स्पष्ट सांगतो, उत्तर मिळाल्यापासून किंवा उत्तराची मुदत संपल्यापासून बरोबर 30 दिवसांच्या आत हे अपील दाखल करावं लागतं. आणि फक्त आपल्यासाठीच नाही, तर त्या वरिष्ठ अधिकाऱ्याला सुद्धा 30 ते 45 दिवसांच्या आत यावर निर्णय देणं बंधनकारक आहे. म्हणजे सगळं काही वेळेतच व्हायला हवं. ठीक आहे, पण समजा पहिल्या अपिलातही आपल्या पदरी निराशाच आली तर? मग येतो पुढचा आणि अधिक प्रभावी टप्पा, आणि तो म्हणजे द्वितीय अपील. या दोन्हींमधला फरक खूप मोठा आणि महत्वाचा आहे. बघा, प्रथम अपील हे त्याच विभागाच्या आत होतं, एक अंतर्गत बाब आहे. पण द्वितीय अपील हे प्रकरण थेट बाहेर घेऊन जातं, एका स्वतंत्र शक्तिशाली संस्थेकडे. आणि यासाठी वेळही जास्त मिळतो, तब्बल 90 दिवस. तर मग हे द्वितीय अपील करायचं कुठे? तर ते करायचं असतं थेट राज्य माहिती आयोगाकडे. हा आयोग म्हणजे एक स्वतंत्र संस्था आहे जी अशा प्रकरणांमध्ये अंतिम निर्णय देते. आणि हो, त्यांचा निर्णय त्या सरकारी विभागावर 100% बंधनकारक असतो. इथपर्यंत सगळं ठीक आहे. पण मनात एक प्रश्न येतोच की जर अधिकाऱ्यांनी हे काहीच ऐकलं नाही तर, म्हणजे प्रथम अपील, द्वितीय अपील याकडे दुर्लक्ष केलं तर? कायद्यात यावर काही तरतूद आहे का? आणि याचं उत्तर आहे हो, नक्कीच आहे. आणि इथेच माहिती अधिकार कायद्याची खरी ताकद दिसून येते. ती म्हणजे कलम 20, जे थेट दंडात्मक कारवाईबद्दल बोलतं. माहिती आयोग काही उगाचच दंड लावत नाही. कायदा स्वतःच काही ठोस कारणं देतो, ज्यांच्या आधारावर जनमाहिती अधिकाऱ्याला जबाबदार धरून दंड लावला जाऊ शकतो. ही कारणंही अगदी स्पष्ट आहेत. म्हणजे अर्ज घ्यायलाच नकार देणं, ठरलेल्या वेळेत माहिती न देणं, किंवा सगळ्यात गंभीर म्हणजे जाणून बुजून चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती देणं. इतकंच नाही, तर माहिती नष्ट करणं किंवा माहिती मिळण्याच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा अडथळा आणणं, या सगळ्यासाठी दंड होऊ शकतो. आणि हा दंड कसा आकारला जातो? तर जेवढे दिवस उशीर होईल किंवा नियमांचं पालन होणार नाही, त्या प्रत्येक दिवसासाठी 250 रुपये दंड लागतो. आणि हा रोजचा दंड जमा होत होत जास्तीत जास्त 25,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. ही रक्कम नक्कीच कमी नाहीये. आणि ह्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे माहितीये का? हा जो दंड आहे ना, तो सरकारी तिजोरीतून नाही भरला जात. तो त्या संबंधित अधिकाऱ्याला स्वतःच्या पगारातून भरावा लागतो. ह्या एकाच गोष्टीमुळे सामान्य नागरिकाच्या अधिकाराला किती महत्त्व आहे हे सिद्ध होतं. इतक्यावरच हे थांबत नाही. माहिती आयोग आर्थिक दंडासोबतच त्या अधिकाऱ्यावर त्याच्या सेवा नियमांनुसार शिस्तभंगाची कारवाई करा अशी शिफारसही करू शकतो. म्हणजे प्रकरण आणखी गंभीर होऊ शकतं. तर मग ह्या सगळ्या माहितीमधून आपण काय शिकलो? याचा नेमका अर्थ काय निघतो? ह्याचा सरळ सरळ अर्थ हा आहे की माहितीचा अधिकार कायदा आपल्याला फक्त प्रश्न विचारायचा हक्क देत नाही, तर उत्तरं मिळवण्याचा आणि जे अधिकारी उत्तर देत नाहीत त्यांना जबाबदार धरण्याचाही एक ठोस अधिकार देतो. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न, आपल्या लोकशाहीला खऱ्या अर्थाने मजबूत आणि पारदर्शक बनवण्यासाठी माहिती मिळवण्याचा हा अधिकार खरंच किती जास्त महत्वाचा आहे, नाही का?